अरे गौऱ्या कुठं? अरे गावाला चाललो. अरे किती वेळ जातो? किती हो म्हणजे अरे पुण्यात रूम घेतली फक्त मी नावाला. बोर झालं डायरेक्ट बस स्टँडवर घ्यायला म्हणतो भावाला. लांबून नमस्कार करून त्या दगडूशेठच्या देवाला का पहिली एसटी पकडली का निघला गौऱ्या गावाला. बाबू गौऱ्या गौऱ्या नाही गावचा लाडका गौऱ्य. अयो काय सांगू राणी मला गाव सुटाना. अयो. पुणे नाशिक सिन्नर मार्ग डायरेक्ट सटाना. बाबू गणेश शेठ तुम्हाला खोटं नाही सांगत बाप मला पुण्यात खर्च करायला 10,000 रुपये देतो. त्याचा 9,999 रुपये तर मला फक्त गावाला यायलाच खर्च होऊन जाते. एवढे एवढे अहो गाव म्हणलं सुखदुःख आले गणेश शेठ. गावच्या मंदिरात पहाटे 3च्या काकड्यापासून तर संध्याकाळी 6च्या कंदूरच्या बोकड्यापर्यंत. गावात डिपी जळली तर लाईटीच्या आकड्यापासून तर गावात एखादा म्हातारा खपलं तर त्याच्या मौतीच्या लाकड्यापर्यंत सगळं मीच करतो. बाबू अहो गावातले लोक म्हणतात साऊथच्या गावाचं रक्षण करायला तो इंद्रचं टायगर आहे पण आमच्या गावाचं रक्षण करायला हाय म्हणे गौरव बिबट्या. कोण? अहो गौरव बिबट्या मॅन म्हणजे मी स्वतः. अयो खमॉन मॅन हे काही सोपं नाहीये. गावाला यायची कळशी ठेवली मी. बाबू गणेश शेठ आता या गौरव बिबट्याची गावासाठी एकच इच्छा आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये गावचा सहभाग घेऊन द्यायचा आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गावाला 5 कोटी रुपयांचं बक्षीस मिळवून द्यायचं. बाबू ते कसं काय भेटणार? ते कसं काय भेटणार म्हणजे गावाचे रस्ते दुरुस्ती करायचे, गावामध्ये पाणी शुद्ध द्यायचं, गावामध्ये झाडं लावून गावाला हिरवंगार करायचं. हे सगळं केलं ना गणेश शेठ गावाला 5 कोटी रुपयांचं बक्षीस मुख्यमंत्री स्वतः देणार आहे. गणेश शेठ याच अभियानामध्ये सहभाग घेण्यासाठी अजून काय काय निकष लागणार आहे ह्याचीच माहिती घेण्यासाठी आज मी आमच्या गावच्या ग्रामपंचायत मध्ये भेट द्यायला चाललोय आणि म्हणूनच आज मी गावाला चाललोय गणेश शेठ. बाबू हा गाव माझा खुल्या राहू दे. सुवाचा. राहू दे. बाबा तू हसऱ्या